एकेकाळी डोंगराच्या मधोमध वसलेल्या एका छोट्या गावात बेबी नावाची एक तरुण मुलगी राहत होती. तिचे चमकदार निळे डोळे होते जे तिच्या हृदयातील निरागसता आणि आनंद प्रतिबिंबित करतात. बेबी एक अनाथ होती. तिने लहान असतानाच एका दुःखद अपघातात तिचे पालक गमावले होते. तिचे संगोपन तिच्या दयाळू आजीने केले, ज्याने तिच्यावर प्रेम आणि काळजी घेतली. त्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागला, तरीही बेबी आणि तिच्या आजीला एकमेकांच्या सहवासात सांत्वन मिळाले. त्यांनी त्यांच्या नम्र बागेची काळजी घेण्यात, गाणी गाण्यात आणि कथा सांगण्यात त्यांचे दिवस घालवले. बेबीच्या आजीने तिला जीवनाचे सौंदर्य आणि सोप्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचे महत्त्व शिकवले. जसजसा वेळ निघून गेला, बेबीची आजी कमजोर झाली आणि आजारी पडली. गावकऱ्यांनी सर्वतोपरी मदत केली, पण दिवसेंदिवस तिची प्रकृती बिघडत गेली. आपल्या लाडक्या आजीची शक्ती कमी होत असल्याचे पाहून बेबी उद्ध्वस्त झाली. ती आशेला चिकटून राहिली, चमत्कारासाठी प्रार्थना केली. एका वादळी रात्री गडद आकाशातून पाऊस पडत असताना बेबीच्या आजीने अखेरचा श्वास घेतला. लहान मुलगी एकटी राहिली. तिचे हृदय असंख्य तुकडे झाले. दुःखाच्या भाराने तिला वेढले आणि तिच्या सभोवतालचे जग धूसर आणि थंड झाले. ग्रामस्थांनी बेबीभोवती एकच गर्दी केली आणि त्यांचे शोक आणि समर्थन दिले. पण आजीच्या अनुपस्थितीमुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून काढू शकली नाही. दिवसांचे रूपांतर महिन्यात आणि महिने वर्षामध्ये झाले, परंतु बेबी खिन्न अवस्थेत अडकली. ती तिच्या पूर्वीच्या सत्ताची फक्त सावली बनली. तिचे हास्य शांत झाले आणि तिचे एकेकाळचे चमकणारे डोळे दुःखाने ढग झाले. जग आनंदाने रहित दिसत होते आणि प्रत्येक जाणारा क्षण तिच्या नुकसानीची वेदनादायक आठवण होता. बेबीला पुन्हा एकदा तिच्या आजीचे उबदार मिठी अनुभवण्याची, तिच्या कानात सांत्वनदायक शब्द कुजबुजणारा आवाज ऐकण्याची इच्छा होती. बेबीचे दिवस अस्पष्ट अश्रू आणि शून्यतेत मिसळले गेले. एके दिवशी ती तिच्या आजीच्या विसरलेल्या जर्नलवर अडखळली. कुतूहल आणि उत्कंठ यांच्या मिश्रणाने भरलेल्या तिने आजीच्या शब्दात मग्न होऊन प्रवेशिका वाचायला सुरुवात केली. बेबीने प्रेम, लवचिकता आणि जीवनातील चढउतार स्वीकारण्याच्या सौंदर्याच्या कथा शोधल्या. तिला जाणवले की तिच्या आजीचा आत्मा नेहमीच तिच्यासोबत असेल आणि तिला अंधकारमय काळात मार्गदर्शन करेल. नूतनीकरण शक्ती आणि दृढ निश्चयाने बेबीने तिच्या आजीच्या स्मृतीचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सामायिक केलेल्या आठवणी आणि शिकलेल्या धड्यांमध्ये समाधान मिळवून तिने पुन्हा एकदा जीवन स्वीकारले. तिने इतरांना मदत करण्यासाठी आपले मन ओतले, जसे तिच्या आजीने तिच्यासाठी केले होते. बेबीचा प्रवास तिच्या आव्हानांशिवाय नव्हता आणि तिच्या नुकसानाचे दुःख खरोखर कधीच नाहीसे झाले नाही. पण जसे जसे तिला प्रेमाची शक्ती आणि मानवी आत्म्याची लवचिकता सापडली, तसतसे तिचे हृदय हळूहळू बरे होऊ लागले. आणि म्हणूनच बेबीची दुःखद कहाणी आशेची कहाणी बनली, जी आम्हाला आठवण करून देते की आमच्या सर्वात गडद क्षणामध्येही आम्हाला आनंदाकडे परत जाण्यासाठी प्रकाशाची एक किरकोळ वाट पाहत आहे.